काय सांगाल आजपासून घोंगडी बैठक सुरू होते जरांगी पाटलाची. आज माजलगावमध्ये त्यांची घोंगडी बैठक पहिली सुरू होणार आहे आणि त्यानंतर देखील ते 29 तारखेला उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्याने सरकारला दिला. गर्दी कमी झाल्याने नवीन सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल याला. घोंगडी बैठक, घोंगडीचा आणि त्यांचा संबंधच येत नाही. त्यांनी खरी गोधडी बैठका घेतल्या पाहिजे. कारण ते वारंवार आदरणीय भुजबळ साहेबांना म्हणायचे आमच्या गोधडीत येऊन बघा तुम्ही काय चाललंय तर. आणि घोंगडी ही आमच्या ओबीसी एसटी बांधवांसाठीची असणारी घोंगडी, आमच्या धनगर बांधवांचं प्रतीक असणारी घोंगडी, ही घोंगडी घ्यायचा अधिकार जरांगेंना कोणी दिला? कारण की जरांगेचा आणि घोंगडीचा कुठलाही संबंध नाही. जरांगे कुठंतरी आता गर्दी अजिबात न राहिल्यामुळं कुठंतरी घोंगडी बैठका घेऊन गावागावात जाऊन लोकांना विनवण्याचा प्रयत्न करतील. परंतु आता मराठा समाजाला कळलेलं आहे की जरांगे निव्वळ राजकारणी आणि छपरी राजकारणी आहे. त्याला निव्वळ समाजाची फसवणूक करून कुठंतरी पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचा हा सपशेल फसलेला प्रयत्न आहे. परंतु येणाऱ्या काळात मराठा समाज आता सुज्ञ झाला, त्यांच्या पाठीशी कोणी राहणार नाही.